संतोष देशमुख हत्या मामले में आज एक बड़ा घटनाक्रम देखने को मिला। 3 मार्च को संतोष देशमुख की हत्या की फोटो वायरल होने के बाद कैबिनेट मंत्री धनंजय मुंडे ने आज इस्तीफा दे दिया। विपक्ष सहित कई लोगों ने इस्तीफे की आज स्वागत किया। इसी बीच शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान संस्था के प्रमुख संभाजी भिडे ने भी इस पर प्रतिक्रिया जताई है। ताबडतोब गंभीरपणाने तो प्रश्न मिटवून टाकला पाहिजे। दारू बंद झाली पाहिजे देशात। लोकशाहीचं सर्वात अपयश मोठं गोष्ट असेल बारक्या बारक्या दुकानातून सुद्धा दारू विकायची सोय करतो म्हणणारं मंत्रिमंडळ आहे। तर काय अर्थ आहे काय? अजिबात नाही। अंमली पदार्थ कुठलाच समाजात असता कामा नये। समाज शुचिर्भूत नसतो, समाज नालायकांच्या ताब्यात गेलेला असतो। पण कठोरपणाने शासन ज्यांचं आहे त्यांनी वागलं पाहिजे। दारूची दुकानं त्या मणेराजुरीसारख्या गावामध्ये 8 दुकानदार आहेत दारूचे। चांगली परंपरा असलेलं गाव आहे ते। आणि महाराज तसेच जगले, अति निष्कळंक, निस्वार्थ, उदात्त। आता ह्या बलात्कार या प्रश्नावरती विधानसभेचा वेळ जावा का? जिथे दिसेल त्या तिथे साप ठेसूनी मारा, मनी अन्य चरसे द्यावान थारा। विषाचे विना कोणता सर्प आहे, वरोनी कसे पाहुनी ओळखावे। हे सापाच्या वृत्तीची जात आहे, ठार मारून टाका। प्रश्न अवघड असतात, हिंमत लागते। हे समाजात प्रथा पडली पाहिजे। अरे रोज यायला त्या दैनिकामध्ये खालती वरती एक दिवस असा नाही की 5, 7, 15 बलात्कार होत नाही आहे समाजात। रस्ते गुळगुळीत, रस्त्याने दिवे, सगळं जीवन प्रफुल्लित आणि बलात्कार चालू। बलात्कार, अरे एखाद्या स्त्रीवरती बलात्कार म्हणजे त्याचा अर्थ या देशातली प्रत्येक स्त्री हे भारत मातेचं मानवी रूप आहे। एखाद्या स्त्रीवरती बलात्कार म्हणजे मातृभूमीशी केलेला व्यभिचार आहे तो, असंच वाटलं पाहिजे आणि त्याच्यावरती पाऊल उचललं पाहिजे। चीनने आक्रमण करणं हिंदुस्थानवर हा जसा देशावरती भारतमातेवरती अत्याचार आहे, तसंच ते मानून तोडून टाकलं पाहिजे। असे निर्णय घेणारी हिंमत ज्यांच्यात आहे असे राज्यकर्तेही नाही आहेत, ही बोंब आहे। आता ह्या घरपट्टीच्या याच्यातसुद्धा त्यांनी हिंमत दाखवली पाहिजे। देवेंद्र फडणवीसांसारखा, अजितरावसारखा, एकनाथरावसारखा हे चांगले शासक आहेत। त्यांनी ताबडतोब याची दखल घेतली पाहिजे। हे केवळ महानगरपालिका सांगली एवढं नाही आहे, त्यांनासुद्धा का असं वाटत नाही की अरे गलबला होतो आहे, अस्वस्थता आहे, त्यांचे खास अधिकारी आले पाहिजे आणि त्यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असं माझं मत। शिरी नाल्याचा प्रश्न, मी असं बोलू नये। माझ्यासारख्याला विचारावं कोणाच्या हातात हे दिलं तर बरोबर दुरुस्त होईल। मी पटदिशी 4 नावं सांगेन, आहेत ठेव, चांगले लोक आहेत। स्वप्नात पाप येणार नाही, स्वप्नात स्वार्थ शिवणार नाही, निस्वार्थ जीवन जगणारी बुद्धिमान कर्तृत्ववान माणसं आहेत ती।